नमस्कार मित्रांनो, चला तयार करूया 2 मिनिटांमध्ये होणारा पास्ता। मी गॅसवर गरम पाणी ठेवले आहे। गरम पाण्यामध्ये आपण थोडं मीठ आणि तेल टाकून त्याच्यामध्ये पास्ता टाकून आपण एका साईडला कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, लसूण आणि कोथिंबीर हे कट करून घेतलंय। नंतर गॅसवर तेल टाकूया, जिरे मोहरी टाकून कांदा चला गॅसवर कढाई ठेवून त्याच्यात तेल टाकून जिरे मोहरी आणि कांदा फ्राय करायला ठेवूया। कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय होईपर्यंत मी एका साईडला कुकरमधले पाणी काढून त्याला चाळणीमध्ये गाळायला ठेवला आहे। कांदा लवकर होण्यासाठी मी त्याच्यात चिमूटभर मीठ घातलं आहे। मीठ घातल्यावर कांदा लवकर फ्राय होतो। आता कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो घालूया। टोमॅटो घालून थोडेसे त्याला लालसर होईपर्यंत मसाला फ्राय करायचा आहे। मसाला फ्राय झाल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर फ्राय करून घेऊया। आणि मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा। आता आपण कोथिंबीर फ्राय झाल्यानंतर आपण 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला, धनिया पावडर टाकून सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर कमी गॅसवर मसाला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत मसाला चांगला फ्राय करून घेऊया। मसाला फ्राय झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात 2 चम्मच टोमॅटो सॉस घाला आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही परत टोमॅटो सॉस घालू शकता। टोमॅटो सॉस झाल्यानंतर रेड चिली मसाला अर्धा चम्मच घालूया। नंतर डार्क सॉस अर्धा चम्मच मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण पास्ता टाकून त्याला फ्राय करायला ठेवूया। वाफेमध्ये 2 मिनिटं पास्ता आपण फ्राय करायला ठेवायचा आहे। नंतर त्याच्यात चाट मसाला टाकून तुम्हाला चवीनुसार तुम्ही चाट मसाला घालू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। चाट मसाला घातल्यानंतर बघा, हा पास्ता काय खुशखुशीत दिसतो आहे। खाण्यासाठी जसा हॉटेलचा आहे असाच आहे। थोडंसं आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून त्याला सर्व्ह करायला